मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। सध्या राजकारणामध्ये राजकीय घडामोडी जोरदार घडू लागलेल्या आहेत। एकाच सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये असलेले एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या नेत्यामध्ये चांगलीच फाईट सुरू झालेली आहे। तर दुसरीकडे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकण्याचं काम सुद्धा एकनाथ शिंदेच्या सहकारी मंत्र्यांनी केलेलं आहे। केवळ शिंदे गटाकडून, शिंदेच्या सेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बैठकीला उपस्थित होते। बैठकीचं कारण म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने शिंदे गट फोडायला सुरुवात केलेली आहे। श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील, दादा भुसे यांच्या मतदारसंघातील, या ठिकाणी भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील, त्याचबरोबर ती पुण्यामधून असंख्य शिवसैनिकांना फोडण्याचं काम भारतीय जनता पक्ष करू लागलेले आहे। एकंदरीत शिवसेना ही भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती चालते की काय असं दिसू लागलेलं आहे। एकीकडे धनुष्यबाण चिन्ह जरी एकनाथ शिंदेंना मिळालं असलं तरी ते आमचेच उपकार असल्याचं भारतीय जनता पक्ष बोलून दाखवत आहे। अशातच पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये या ठिकाणी सर्व काही राजकीय घडामोडी आणि नाट्यमय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। मंडळी, अतिशय महत्त्वाच्या या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आपल्या पदाधिकाऱ्यांच्या या निवडणुका असतात। उद्धव ठाकरे यांच्यासाठी धनुष्यबाण चिन्ह या ठिकाणी सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पुढे जात असतानाच शिंदेंवरती भारतीय जनता पक्षाचा वाढणारा दबाव आणि सरकारमधून बाहेर पडावं की कसं या विचारात असलेले शिंदे गटातील नेते यांच्यासाठी धक्कादायक घटना घडू लागलेल्या आहेत। अशातच या ठिकाणी शिंदेची सेना, भारतीय जनता पक्षासाठी शिंदेचे पदाधिकारी कसे काम करतायत तो एक बातमी महत्त्वाची समोर आलेली आहे। मित्रांनो, अहिल्यानगर नगर परिषदेच्या सेवगाव या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय नाट्यमय घडामोड घडली। इतकंच काय, एकीकडे भारतीय जनता पक्ष आमच्या पक्षावरती ताबा मिळवतो की काय अशी चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाच्या नेत्याने थेट एबी फॉर्म विकल्याची घटनाच समोर आलेली आहे। मंडळी, एकीकडे नेते आणि मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे यांच्यासाठी लढतायत, तर दुसरीकडे याच ग्रामपंचायती आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाच्या पक्षात जातो हे सांगता येत नाही। फोडाफोडीचं राजकारण एवढ्या स्तराला गेलेलं आहे आणि त्याचबरोबर ती पैशाचा खेळ आता सुरू झाल्याचं समोर आलेले आहेत। मित्रांनो, या समोरच्या दिसत आहेत त्या आहेत विद्याताई गाडेकर आणि याच विद्याताई गाडेकर यांनी मोठा आरोप केला। कार्यकर्त्याला मी बळ देईन, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नगर परिषद इलेक्शनला उभे राहा, त्या शब्दाला मी इलेक्शनचा फॉर्म भरला। या इलेक्शन मध्ये एबी फॉर्म सकाळपासून आम्ही मागे बसलो। शिवसेनेचा पदाधिकारी आशुतोष डहाळे सकाळपासून एबी फॉर्म घेऊन पळून गेलेला आहे। आम्हाला बघून तो रस्त्यात पळून अरुण मुंडेच्या ऑफिस मध्ये बसला। त्याने एबी फॉर्म, शिंदेच्या सेनेचे नेते आशुतोष डहाळे यांनी एबी फॉर्म भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांच्या पत्नीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला विकल्याचा आरोप या ठिकाणी होतोय। मित्रांनो, आशुतोष डहाळे हे शिंदे सेनेचे पदाधिकारी, इतकंच नव्हे तर पुढचा आरोप तर गंभीर आहे। नगरसेवक, नगराध्यक्ष, मॅनेजर आहेत, कुणाचे दारूचे अड्डे आहेत, कुणाचे जुगाराचे अड्डे आहेत, कुणाचे लॉजिंग बोर्डिंग बेसचा व्यवसाय चालतो। विद्याताई गाडेकर यांना मिळणारा एबी फॉर्म भाजपच्या जिल्हाध्यक्षाच्या पत्नींना मिळतो आणि यावरूनच भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये या महिला नेत्यांनी आवाज उठवला। इतकंच काय, तर टोकाचं पाऊल सुद्धा यांनी उचललेलं आहे। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपला पक्ष विकला गेला आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। मंडळी, सध्याचं राजकारण बघता आपल्याला काय वाटतं? भारतीय जनता पक्षाने शिंदे गटावर ताबा केलाय का? कमेंट करा। धन्यवाद।